सुंदर फटका जाईल कव्हरशी टॅप केला होता आणि बॅटिंग केला होता. त्याचसोबत एक धाव मिळेल तर एका धावेने संघाच्या धाव संख्येचा दरवाजा उघडतोय. पुन्हा एकदा येस तर स्वप्नील झालाय बॉक्स आउट. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. कव्हर नसाकत बर्रा कव्हर ड्राईव्ह होता सागरच्या बॅट मधनं आलाय. मैत्री प्रीमियर लीगचा खणखणीत दणदणीत चौकार. पुन्हा एकदा चेंडू गेलाय ऑनच्या दिशेने. एक धाव घेतली आणि ते एका धावीतच समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू गेलाय गॅप मध्ये. येस तर देवेन तिकडे तैनात असतील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं देवेनच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा पहिल्या षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता. त्याचसोबत चेंडूनी सुंदर टॅपशॉट मारला. कव्हरच्या दिशेने जाईल चेंडू. एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 8 धावांवर.
सुंदर चेंडू फ्लिक केला होता. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीसोबत पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय सॅम चव्हाण. सुंदर असा फटका, गॅप शोधली आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. सॅमच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा ब्रँडेड फटका. मिळेल चौकार. पुन्हा एकदा एक स्वीप शॉट मारलाय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटले आपल्याला. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवर. पुन्हा एकदा आपल्याला मैदानात एक ट्विस्ट होताना पाहायला मिळतोय व ते विकेटचं पतन. सागर पुन्हा एकदा डकआउट मध्ये परतील. नवीन फलंदाज मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. इरफान. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते, जाऊन पोचते 15 धावांवर. सुंदर फटका, फटका चाललाय गोळी सारखा सीमा रेषा पार. पुन्हा एकदा इरफानच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. येस, तर चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार कव्हरच्या दिशेने. इरफानच्या बॅट मधनं येतोय पॉवरफुल चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. गॅप शोधली आहे, त्याच गॅप मध्ये उभा होता दर्शन. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला दर्शनच्या माध्यमातून. तर 3 षटकांच्या अखेर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावांवर. तर पाहूया शेवटचा षटक आपल्या संघासाठी कोण घेऊन येत्या. धाव फलकावर लागले धावा 24. 24 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केलाय. स्क्वेअर दिशेने एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल होतोय. स्ट्राईक एंड वर पाहायला भेटतोय सॅम चव्हाण उर्फा चू. पुन्हा एकदा स्कूप शॉट मारायचा प्रयत्न होता, म्हणजेच सुपला शॉट मारायचा काय प्रयत्न होता,
पण चेंडू देखील त्या बॅटवर लागला नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, पण षटकाराला काही इकडे महत्व नाहीये, त्याचमुळे फलंदाज होतोय बॉक्स आउट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क ओव्हर सज्ज झालाय प्रमोद. सुंदरशी ड्राईव्ह होती. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. पुन्हा एकदा नजाकत बर्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. त्यासोबत येथील 4 धावा आणि त्या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. जाऊन पोचते ते 29 धावावर आणि माफ करा जाऊन पोचते 30 धावांवर आणि लक्ष असेल 31 धावांचं. 31 रन्स टू विन. तर पुढील सामन्याचा टॉस करून घ्यायचं इकडे. तर पुढील सामना मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री टायटन्स मध्ये होणार आहे. तर नाणेफेक इथे करून घ्यायचं आहे. Heads is the call. तर मैत्री टायटन्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर वळूया पुन्हा एकदा चालू मॅच कडे. तर पुन्हा एकदा मैदानात आपल्याला फलंदाजीची सलामीची जोडी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजेच दर्शन. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला भेटते प्रथमेश पिल्लारे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सॅम चव्हाण. सुंदरसा चेंडू चाललाय का वर्ष दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. दर्शनच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. साईश्वर मोटर्स चे ओनर अक्षय घरशी यांचा मंडळाच्या वतीने इथे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा येस. तर दर्शन आपला
त्याच प्रकारचा फॉर्म या गेम मध्ये सुद्धा दाखवतोय. दर्शनच्या ट्रेननी ज्या प्रकारची स्पीड पकडली आहे त्याच स्पीड मध्ये त्याची ट्रेन अजूनही धावते. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे, मिसफील्ड झाली आहे. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात, सीमारेषा पार. दर्शनच्या बॅट मधनं येतोय धन 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 चौकार. तर पुन्हा एकदा नवीन इतिहास घडतोय का? येस, पुन्हा एकदा 5 चेंडू 5 चौकार ठोकलेत. दर्शननी पुन्हा एकदा नवीन कारनामा केलाय. तर हा कारनामा होता अंकित बुवा याच्या नावावर, तोच तोडलाय आणि दर्शननी त्याच्या नावावर केलाय. सुंदर टाळ्या होऊन जाऊ द्या दर्शनसाठी. तर अक्षय तांबे यांच्याकडनं दर्शनसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 धावांवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पप्पू पारकर यांचं देखील इकडे आगमन झालं. मंडळाच्या वतीने तुमचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडू मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीतच समाधान मानावं लागेल. एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवर आणि त्यासोबत जिंकण्यासाठी पुन्हा एकदा एक धाव घेतली आहे. षटक संपलंय आणि त्याच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावांवर आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. ते पण फक्त 10 चेंडूंमध्ये, म्हणजेच 2 ओव्हर जिंकण्यासाठी 7 धावा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झाले दर्शन. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अमित यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय देवेन पारकर उर्फ देवा. सुंदर फटका आहे, गॅप शोधली आहे आणि त्याच प्रकारचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला स्वप्नील याच्या माध्यमातून. तर सुंदर असा फटका होता, आपण झेल घेतली आहे आणि दर्शन होईल झेलबाद.
शेवटच्या 7 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू मारलाय. येस, तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. 6 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. त्याचसोबत थोडस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. आणि त्याचसोबत शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. तर स्ट्राईक एंड वर असेल पम्या म्हणजेच प्रमोद. तर संघाला अपेक्षा असेल त्याकडनं एक मोठ्या फटक्याची. त्याच प्रकारचा मोठा फटका प्रमोद मारतोय का? शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. एकतीस धावांचं लक्ष आहे. पुन्हा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका होता आणि त्याचसोबत रनआउटचा देखील चान्स होता. पण त्या संधीचं देखील काही सोनं करू शकले नाहीयेत. आणि त्याचसोबत पुन्हा एकदा शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. देवेंच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का? तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा असतील देवेंवर म्हणजेच उर्फ देवा. सुंदर असा फटका आणि त्याचसोबत देवा होईल बॉक्स आउट. थोडंसं मैदानात आपल्याला इथे एक ट्विस्ट होताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. जरा 1 मिनिट थांबायचं आहे.
चला पुढील मॅचसाठी हां मॅन ऑफ द मॅच दर्शन ओके भाऊ